नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव चंद्रकांत वामन सोनार, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक 2, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 सजीवसृष्टी यातील अनुकूलन या उपघटकांतर्गत वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकूलन म्हणजे काय ते समजून घेतलं होतं. तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणामध्ये राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप जे बदल घडून येतात त्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. अनुकूलनाचे 2 प्रकार पडतात. एक वनस्पतींमधील अनुकूलन आणि दुसरं म्हणजे प्राण्यांमधील अनुकूलन. तर आज आपण वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास करूया. काश्मीरसारख्या हिमप्रदेशात देवदार आणि पाईन यासारखी सूचिपर्णी वृक्ष आढळतात. तर राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये बाभूळ आणि निवडुंग यासारखी काटेरी वनस्पती आढळतात. तर आपल्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 1 वरती एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि तक्ता पूर्ण करायचा आहे. आता या तक्त्यामध्ये 3 वनस्पतींची नावं दिलेली आहेत: कमळ, निवडुंग आणि वड. आणि त्यांचं ठिकाण, मुळाचा प्रकार, पानांची विशेषता काय आहे, खोडाची विशेषता काय आहे याच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. पण यामध्ये आपण आपल्या परिसरातील ज्या वनस्पती आहेत त्यांची माहिती घेऊन त्यांची उदाहरणं आपण या तक्त्यामध्ये आपल्या वहीमध्ये तो तक्ता आखायचा आहे आणि त्यामध्ये लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वनस्पतींमधील अनुकूलनामध्ये जलीय वनस्पतींमधील अनुकूलन म्हणजेच पाण्यात वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कसं अनुकूलन घडून येतं ते आपण बघतो आहोत. तर तुमच्या परिसरामध्ये ज्या नद्या आहेत, ओढे आहेत, तलाव आहेत, सरोवर आहेत, अशा जलाशयांना तुम्ही भेट द्या आणि जमिनीवरील आणि पाण्यातील ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये काय फरक जाणवतो यांच्याविषयी माहिती मिळवा. तर या अशा जलाशयांमध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळं तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली, तर पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात. काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावर तरंगतात. पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती आपल्याला दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या पाने, खोडे या अवयवांवर मेणसट पदार्थांचा थर आलेला आपल्याला दिसतो. काही वनस्पतींची पाने अरुंद रिबिनासारखे पातळ असतात. त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. तर हे अशा प्रकारे जलीय वनस्पतींमधील अनुकूलन आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक 1 सजीवसृष्टी यामधील वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाअंतर्गत जलीय वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास केला. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींमधीलच वाळवंटी आणि हिमप्रदेशातील अनुकूलन सविस्तरपणे समजून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.